आता हे 2-4 लाखाचं तर प्राथमिक हे घर समजा पत्र इमला झालं ना, सतत पाणी येतं. 2000 आलं थोडं आलं, आता ही 25ला आतोनात पाणी आलं ना. आम्ही जन्माच्या अगोदर 1956ला एकदा आलो. वारंवार येणे धोका आहे म्हणून सरकारनं आमचं जागेचं पुनर्वसन करून कायमस्वरूपी द्यावं. त्यामुळे राहू द्या सामान म्हणजे सामानाचं काहीतरी होईल, पण तुम्ही अगोदर बाहेर समजेल गावातले लोक काढले नाही. सकाळी निघला, सकाळी 7-7:30ला काढलं बाहेर गेले. किती फूट पाणी होतं तेव्हा 1 फूट 1.5 फूट वाड्यात पाणी आलं हे, आणि आम्हाला काढल्यावर मग 10 फूट पाणी झालं. काय किती नुकसान झालं, किती लाखाचं? आता हे 2-4 लाखाचं तर प्राथमिक हे घर समजा पत्र इमला झालं ना. महिला मुली लेकर लहान, एक नातू, सोन, मुलगा आणि घरचे, असं आम्ही एवढं कुटुंब आहे. कसं गेलो पुन्हा तिथून रोडला अजून पाणी आलं नव्हतं ना, त्यामुळे घरांच्या तिकडे घेऊन गेलो तरी काय ना, अंगाच्या कपड्या सगळं आम्ही गेलो. सगळं नुकसान, हा नुकसान झालं संपूर्ण. शासनाकडून काय मदत? शासनाकडून काय, आमचं कायमस्वरूपी पुनर्वसन तिकडे करून द्यावं, आणि आता स्वयंस्वरूपी भांडी किंवा खाण्यापिण्याचं आपलं हे द्यावं, आणि पुनर्वसन मात्र कायमस्वरूपी करून द्यावं. कारण सतत पाणी येतं. 2000 आलं थोडं आलं, आता ही 25ला आतोनात पाणी आलं ना. आणि पूर्वी आम्ही जन्माच्या अगोदर 1956ला एकदा आलो. परत त्याच्यावर म्हणजे वारंवार येणे धोका आहे म्हणून सरकारनं आमचं जागेचं पुनर्वसन करून कायमस्वरूपी द्यावं, ही अपेक्षा आमची.